आपल्या मनाच्या मार्गाची जी गती आहे ती संतांकडे वळवली पाहिजे। आता महाराज खरं सांगायला गेलं तर रामकृष्ण हरी नामाचा जप हा आपल्या जीवनाचा हेतू असावा। का असावा? कारण भगवान शंकराला देखील स्वतःपेक्षा काय प्रिय होतं? रामकृष्ण नामाचा जप प्रिय होता आणि भगवंताच्या प्राप्तीचं सोपं साधन म्हणलं की ते म्हणजे नामतत्व येतं। मग आता नामतत्व साधल्याच्या नंतर जीव वेगळा आणि परमात्मा वेगळा हा महाराज भेदच राहत नाही। कारण जी गोडी योग्यांना 12 वर्ष योग साधना करून मिळते ना तीच गोडी माझ्या हरी भक्तांना नामस्मरणामुळे मिळते। आपण बघतोच भक्त प्रल्हादावर अतिशय लवकर भगवंताची गोडी ही बिंबली गेली। उद्धवाला श्रीकृष्णासारखा ज्ञान देणारा दाता मिळाला कशामुळे? नामस्मरणामुळे मिळाला। मग माझे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात जो माझ्या भगवंताचं अखंड नामस्मरण करल तो सर्वत्र दुर्लभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। तुम्ही झोपा काढल्या तरी हरकत नाही, तसं काही करू नका। आपलं कीर्तन अजून बाकी। विठाला विठाला बघा अभंगाकडे वळण्यापूर्वी अर्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी अनेक ग्रंथ निर्माण केले, अमृत अनुभव म्हणा, चांगदेव 65 म्हणा, विराट ज्ञानेश्वरी सारखा विराट असणारा ग्रंथ माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी लिहिला। तरी काही सामान्य लोक आपल्यासारखे त्यांना संस्कृत भाषा कळत नाही, त्यासाठी किती भाषा वापरल्या, 56 भाषेचा केलास गौरव, 56 भाषा वापरल्या, पण तरी सुद्धा ज्या लोकांना कळत नाही त्या लोकांसाठी अल्पसोय साधना केली, ती म्हणजे हरिपाठाची रचना केली। बघा आपल्या मंदिरामध्ये दररोज हा हरिपाठ होत असतो, 1-2 मिनिटात अभंग संपूनही जातो, पण आपण त्या अभंगाच्या मागचा भावार्थ काय हा जाणून घेतो का? कधीच नाही घेत महाराज। परंतु आपल्या गावातल्या लोकांनी एवढी छान संकल्प केली आणि महाराज दर एकादशीला आपल्या या मंदिरामध्ये कीर्तन असतं आणि महाराजांना हरिपाठाप्रमाणे आपण अभंग देत असतो। ज्यांनी मला आज ही कीर्तन रूपी सेवा प्राप्त करून दिली असे असणारे हरिभक्त पारायण राजेंद्र भगवान भोसले व तसेच संदीप राजेंद्र भोसले गुरुकृपा मोबाईल शॉपी त्यांचे मी मनापासून आभार मानते। व आज माझे गुरुवर्य देखील इथे उपस्थित आहे, ज्यांच्यामुळे मी नारदाच्या गादीवर उभा आहे, ज्यांनी मला एवढं ज्ञान प्राप्त करून दिलं असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य मृदुंगमणी दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच हरिभक्त पारायण अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या चरणी एकदा नतमस्तक होते। व आज माझे आई वडील देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानते। व माझ्या कीर्तनाला साथ देणारे माझे गुरु भगिनी असतील त्यांचे देखील एकदा मनापासून आभार मानते व माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळते। विठाला विठाला महाराज खरं जर सांगायला गेलं तर माझं भाग्य आहे की मला एकादशी दिवशी आषाढी एकादशी दिवशी कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली। का करावी आषाढी एकादशी, का व्रत धरावं? बघा आपण या मागचा कधी विचार केला का? कधीच नाही केला महाराज। बघा मृदमान्य असुर होता, त्यांनी एवढी घोर तपश्चर्या केली कुणाची? तर भगवान शंकरांची। आता भगवान शंकर हे महाराज प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी त्या असुराला व्रत दिला की तुला स्त्री शिवाय मृत्यू येणार नाही, स्त्रीच्या हातूनच तुझा मृत्यू होईल। महाराज आता ह्याला गर्व वाटू लागला, हा म्हणाला आपल्यासारख्या असुराला कोणची बाई मारू शकणार आहे? आता ह्याने महाराज देवावर हल्ले करण्यास सुरुवात केली। महाराज जो मुख्य देव होता विष्णू त्याला सुद्धा कळाना काय करावं, वरच तसा दिला होता की स्त्री शिवाय तुला कुणीही मृत्यू तुझा करू शकणार नाही। आता ब्रह्मा विष्णू महेश एका गुहेमध्ये बसले आणि या तिघांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली। त्या देवतेने मृदमान्य असुराचा
वध केला आणि त्या दिवशी त्या तिघांचा देखील उपवास घडला, म्हणून आपण आषाढी एकादशीला उपवास धरला पाहिजे. विठाला महाराज, आपण तुळशीला सुद्धा एकादशी दिवशी पाणी घालू नये. आज कोणी कोणी तुळशीला पाणी घातलं? कोणी कोणी घातलं? तुळशीला देखील पाणी घालू नये, कारण महाराज तुळशीचा देखील उपवास असतो. आपण तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर तुळशीचा देखील उपवास मोडतो. मग कुणी केली एवढी घोर तपश्चर्या, म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत कुणी कडक केलं? तर ते म्हणजे माझ्या नामदेव महाराजांनी केलं. अहो, किती व्रत कडक केलं हे पाहण्यासाठी माझा तो विटेवरचा पांडुरंग परमात्मा स्वतः ब्राह्मण झाला. एकादशीच्या दिवशी नामदेव महाराजांच्या दारी गेले, म्हणाले मला जेवायला द्या. काय म्हणले असतील नामदेव महाराज? नामदेव महाराज म्हणाले आज एकादशी आहे, आमचा नियम असा आहे, व्रत एकादशी करीन उपवाशी. आज आमच्या घरात म्हणजे चूलच पेटत नाही, त्यामुळे आज काय मी तुम्हाला अन्न देऊ शकत नाही. त्यावेळेस महाराज आता हा म्हणाला, मी 10 दिवसाचा उपाशी, असं काय करताय तुम्ही? माझे हात तर कापायला लागलेत. नामदेव महाराज म्हणाले एक काम करा, तुम्ही आजच्या दिवस थांबा, उद्या द्वादशीला कीर्तन करून पारणा करून तुम्हाला जेवायला घालतो. पण महाराज आता तो भगवंत होता बर का, ब्राह्मण नव्हता. तो म्हणाला मी तुमच्या दारात प्राण सोडन, मला पटकन अन्न द्या. माझे हात थरथर कापायला लागलेत. महाराज बसला ना ब्राह्मण खाली. आता खाली बसल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणाले मी तुझा 10वा घालीन, पण तुला जीव घालणार नाही. महाराज असं म्हटल्याच्या नंतर ब्राह्मणाने सोडला ना प्राण. आता प्राण सोडल्याच्या नंतर ही बातमी, ही वार्ता ज्यावेळेस पंढरपूर मधल्या लोकांना कळाली, सगळे पंढरपूर मधले लोक नामदेव महाराजांच्या दारात आले, म्हणू लागले अरे स्वतःला वैष्णव म्हणतोस, वारकरी म्हणतोस, आणि तुझ्या दारात ब्रह्महत्या घडली. ज्या दिवशी ब्रह्महत्या घडे त्या दिवशी पर्जन्य ना पडे, शक्र धरिले पाणी आडे, औरशन पडे बहुसाल. ब्रह्महत्या घडली तुझ्या दारामध्ये. आता महाराज या सगळ्या ब्राह्मणांची मीटिंग बसली. आता मीटिंग बसल्याच्या नंतर ह्या सर्व ब्राह्मणांनी ठरवलं की नामदेव महाराजांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावायचं. महाराज ठीक आहे, सांगितलं नामदेव महाराजांना की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. नामदेव महाराज म्हणाले मी मरण स्वीकारेल, परंतु अन्नदान करणार नाही, कारण आज एकादशी आहे. महाराज असं म्हटल्याच्या नंतर पुंडलिका समोर 2 चितार असल्या. किती? 2 चितार असल्या. एका चितेमध्ये ब्राह्मणाचं प्रेत पेटवलं गेलं, दुसऱ्या जळत्या चितेत नामदेव महाराजांना उडी मारायला लावली. महाराज ज्या क्षणी ज्या वेळेला नामदेव महाराजांनी चितेत उडी मारली, महाराज त्या क्षणी भगवान परमात्मा प्रकट झाले आणि नामदेव महाराजांना उचलून धरलं. देवासी जतन त्याशी बाधू न शके अग्न. महाराज उचलून धरलं, म्हणू लागले अरे धन्य तुझी एकादशी नामा, धन्य तुझी एकादशी. एवढी एकादशी कुणी कडक केली होती? मरण स्वीकारलं परंतु अन्नदान केलं नाहीस. पण महाराज आपली एकादशी कशी असते? दिवसभर काय ना काय आपल्या तोंडात असतं म्हणा. विठाला मग सांगण्याचं तात्पर्य माझे हे संत हे इतके श्रेष्ठ आहे. ओ माझे माऊली ज्ञानोबर आहे, किती त्रास सहन करावा लागला. ओ माऊली ज्ञानोबर यांना आपण काय म्हणतो? माऊली म्हणतो. माऊली या शब्दाचा अर्थ काय होतो? तर जगाची आई असा होतो. ज्या माऊली ज्ञानोबरायांना ज्या दूषित लोकांनी आई वडिलांचं प्रेम मिळवू दिलं नाही ना, त्याच ज्ञानोबरायांना सारं विश्व आई म्हणतंय. ही संतांमध्ये ताकद आहे बघा. ज्या वेळेस माऊली ज्ञानोबराय हे भिक्षा मागण्याकरिता जायचे, त्यावेळेस महाराज जे प्रेम लोक होते सगळेच दृष्ट नसतात. जे प्रेम लोक होते, दयाळू लोक होते, ते भिक्षा म्हणून पीठ वगैरे झोळीमध्ये टाकत होते. परंतु जे महाराज दृष्ट लोक होते, दूषित लोक होते, ते महाराज काय टाकत असतील झोळीत? तर शेण टाकत होते, चिखल झोळीत भिक्षा म्हणून टाकत होते. परंतु तरीही महाराज ज्ञानोबराय मागाटले का? तर नाही. आणि काही ब्राह्मण असे म्हणत होते की भ्रष्ट आहेत ही मुलं, यांनी धर्मशास्त्राचं उल्लंघन केलंय, हे आपल्याला धर्म संकटात आणणार आहेत. परंतु महाराज आणि याच ब्राह्मणांपैकी एक ब्राह्मण होता, तो म्हणजे कोणता? तर विसोबासाठी होता.
महाराज त्या विसोबासाठी एवढा माझ्या ज्ञानोबारायांना त्रास दिला, एवढा त्रास दिला. का त्रास देत होता? तर या चारही भावंडाची कीर्ती तो ऐकून होता, द्वेष वाटत होता, जीवन कसं उद्ध्वस्त होईल एवढंच बघत होता. बघा, एक वेळेचा प्रसंग आहे. ज्या वेळेस निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली, त्यावेळेस निवृत्तीनाथ हे मुक्ताबाईकडे गेले आणि म्हणाले, मुक्ता, अगं फार मांडे खायची इच्छा झाली, करशील का? मुक्ताबाई म्हणाले, ठीक आहे दादा, करते. आता लागणार साहित्य तर सर्व महाराज घरामध्ये, परंतु मांडे भाजण्यासाठी खापर हवंय. खापराशिवाय मांडे कसे करायचे? महाराज गेली गावातल्या कुंभाराकडे. आता कुंभार काका हे चांगले होते. कुंभार काका म्हणाले, मुक्ते, आज इकडे कस काय आली? मुक्ताबाई म्हणाल्या, मांडे भाजण्यासाठी खापर हवंय. कुंभार काका म्हणाले, इथं लय पडल्यात खापर, तुला जे पाहिजे ते घेऊन जा. आता महाराज मुक्ताबाई खापर घ्यायला चालली, तेवढ्यात तो विसोबासाठी तिथे आला आणि म्हणाला, ए पोरी, कशाला हवंय खापर? मुक्ताबाई म्हणाल्या की निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झालीये म्हणून भाजण्यासाठी खापर हवंय. महाराज असं म्हटल्याच्या नंतर काय म्हणलं असेल तो विसोबासाठी? तो विसोबासाठी म्हणाला, अरे तुम्ही भीक मागून खाणारी पोरं ना, आता मांडे खायला लागलात वाटतं. कुंभाराला म्हणाला, हे बघ, तू जर हिला खापर जर दिलं तर याद राहा, गाठ माझ्याशी अजिबात पाया जरी पडली तरी खापर द्यायचं नाही. महाराज घरी आले. घरी आल्याच्या नंतर आपल्या बहिणीचं तोंड काय एवढं बारीक झालंय म्हणून ज्ञानोबारायांनी विचारलं, का ग मुक्ते, काय झालं? मुक्ताबाईने घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले, एवढं झालं ना, त्या विसोबासाठी फक्त खापरच घेऊ दिलं नाही ना, टेन्शन घेऊ नको. एक काम कर, तू मांडे माझ्या पाठीवर घाल. महाराज आता कोणाला ही गंमत वाटणार, तिला ही गंमत वाटली. ती म्हणाली, अरे दादा, पाठीवर मांडे कोणी बांधले होते, अशी काय गंमत करतोय? त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणाले, जेवढं सांगतोय तेवढं कर. ज्ञानोबारायांनी आपली पाठ उघडी केली. महाराज आश्चर्याची गोष्ट आहे, पाठ क्षणात लाल गुंड झाली. आणि महाराज आता सर्व मांडे भाजून घेतले, सगळ्यांनी जेवण केलं, तिचा डिस्कर केला. सर्व कोण बघत होतं? कोण बघत होतं? विसोबासाठी बघत होता. महाराज घरामध्ये आला, झोपडीमध्ये आला, पश्चाताप होऊ लागला. ज्ञानोबारायांचे पाय धरले, म्हणू लागला, माफ करा ज्ञानोबाराय, मला चुकलो मी, तुम्ही ईश्वर वंश आहात. काय म्हणले असतील ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय म्हणाले, आता विसोबा काका, तुम्हाला कळालंय ना की तुम्ही चुकीच्या मार्गाने जात होता, तर तुम्ही एक करा, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, माझे संत फार श्रेष्ठ आहेत. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलं. काय मागितलं? पसायदान मागितलं. कुणासाठी मागितलं? जगासाठी मागितलं. आठवलं म्हणून सांगून जाईल. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि या विश्वाच्या कल्याणाकरिता माझ्या माऊलीने मागितलं ते म्हणजे पसायदान. म्हणून आपण संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. परंतु संत महात्म्यांची संगती करण्या अगोदर संत कुणाला म्हणावं? सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व गाठलेले यांना संत म्हणावं. अरे संत कोणाला म्हणावं? झाडे आपली फळे आपणच खात नाही, नद्या आपली पाने आपणच पित नाही, त्याचप्रमाणे माझे संत देखील हे जगाकरिता अवतीर्ण होतात. विठ्ठल बघा, संतांचे महत्व कळण्याकरिता तुम्हाला काही गोष्टी सांगते, लक्ष देऊ नये का? पहिली गोष्ट म्हणजे बुडवणारे लोक, मला जे दृष्ट लोक आहेत, जे दुसऱ्याचं ही कधी चांगलं होऊ देत नाही, स्वतःचं ही चांगलं करत नाही, दुसऱ्याबद्दल फक्त वाईट विचार करत असतात. बुडलेले लोक, व्यसनाधीन झालेले लोक, पण दृष्टांपेक्षा चांगले. महाराज सतत दारू पितात, केवढे दारूच्या व्यसनी गेलेले असतात, परंतु दुसऱ्यांना त्रास कधीही देत नाही. बुडणारे लोक म्हणजे गुरफटलेले लोक. कशात गुरफटलेले?
तर संसारात गुरफटलेले लोक महाराज सतत संसार एवढे संसाराच्या बाजारात गुंतलेले असतात, त्या संसाराच्या बाजारात त्यांना देव सुद्धा आठवत नाही. आणि जेव्हा काही यमाच्या तावडी सापडले मग त्यांना देव आठवायला लागतो. म्हणून आपण संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. आता तरणारे लोक म्हणजे कोणते लोक? जे महाराज स्वतःचा उद्धार कसा होईल एवढ्याकडेच लक्ष देतात. महाराज कायमी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. तरलेले लोक म्हणजे कोणते लोक? महाराज जे मनुजन मुक्ती झालेले लोक, ज्यांनी अखंड भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. तारणारे लोक म्हणजे कोणते लोक? तर महाराज ते माझ्या आता संत महात्मे जे जगाच्या कल्याणाकरिता उत्तीर्ण होत असतात. जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून आपण संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही जर संत महात्म्यांची संगती केली तर तुम्हाला अलभ्य लाभ देखील प्राप्त होतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून मला संतांचा महिमा आगात येतो, ब्रह्मादिकांना देखील कळणं कठीण आहे. काय त्यांचा महिमा वरून मी पामरा, न कळे तो साचार ब्रह्मादिखा. म्हणून संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. आणि महाराज संत आणि माणूस या दोघांना कधीही समान समजू नये. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐसे संत आणि जन दोषीही समान भजू नये. कारण महाराज या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मला सांगा, आपण शिवलिंगाला पाषाण म्हणतो का? पाषाण म्हणजे काय? पाषाण म्हणजे काय? दगड. पाषाण म्हणजे दगड. जसं शिवलिंगाला पाषाण समजू नये, नदीला समुद्र समजू नये, अगदी त्याचप्रमाणे माझे संत जरी माणसासारखे दिसत असले तरी त्यांना माणूस मानू नये. म्हणून माझे संत हे
जगाच्या कल्याणाकरिता अवतीर्ण होतात. मग ते संत कोण आहेत? तर निवृत्ती संत हा सोपान महा वैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत से विठाला. माझे संत किती महान आहेत. 8 प्रकारे सांगून जाईल, लक्ष देऊन ऐका. पहिला प्रकार म्हणजे माझे संत हे भीष्माचार्यांपेक्षा महान आहेत. भीष्माचार्यांचं आधीचं नाव काय होतं? देवव्रत होतं. बापाचा विचार केला, भीष्म प्रतिज्ञा घेतली, परंतु माझ्या संतांची प्रतिज्ञा ही महाराज कायम पूर्ण होत असते. आणि ती कुणासाठी असते? तर जगासाठी असते. दुसरा प्रकार म्हणजे माझे संतांचे प्रयत्न हे भगीरथापेक्षा देखील महान आहेत. तुम्ही म्हणाल ताई, ज्या भगीरथाने गंगा खाली आणली त्या भगीरथापेक्षा संतांचे प्रयत्नच कसे महान? ऐका, भगीरथाने फक्त गंगा खाली आणली, परंतु माझ्या संतांनी मात्र घराघरामध्ये ज्ञानगंगा पोहोचवली. ही संतांचं सामर्थ्य आहे. तिसरा प्रकार म्हणजे माझ्या संतांचं धन हे कुबेरापेक्षा देखील चांगले. कुबेराचे धन नाशिवंत आहे, मर्यादित आहे, परंतु माझ्या संतांचं जे धन आहे ते अविनाशी आहे, अमर्यादित आहे व ते देवरूपी ज्ञानरूपी धन आहे. चौथा प्रकार म्हणजे माझे संत हे सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत. पाचवा प्रकार माझे संत हे चंद्रापेक्षा देखील शीतल आहेत. सहावा प्रकार म्हणजे माझे संत हे भक्तीमध्ये देखील तेवढेच तल्लीन आहेत. ओ महाराज तुकाराम महाराजांनी रात्रभर कीर्तन करावं. सातवा प्रकार म्हणजे माझे संत हे बळवंतामध्ये बळवंत आहेत. देवापेक्षा देखील संत माझे बळवंत आहेत. आणि आठवा प्रकार म्हणजे माझे संत हे गंगेपेक्षा देखील पवित्र आहेत. महाराज तुम्हाला कधी प्रश्न नाही का पडत? आता इथं 70% तरी लोक गंगे स्नान करून आले असतील. तुम्हाला कधी प्रश्न नाही का पडला, ज्या क्षणी ज्या वेळेला आपण त्या गंगेमध्ये पाऊल ठेवतो त्या क्षणी आपलं सगळं पाप नष्ट होतं. मग ते पाप कुठं जातं? गंगेमध्ये जातं. मग ती गंगा ते पाप कुठं घालती? माझी गंगा कशी पवित्र होती? तर ती म्हणजे ती गंगा माझ्या संतांच्या चरणाने पवित्र होते. एवढे संत माझे पवित्र आहेत. मग संत कुणाला म्हणावं? हातभर डेरी ईदभर दाढी टीचवर मिशा म्हणावं का महाराजांना संत? मी तरी नाही मानत, तुम्ही मानत असताल नाही ना म्हणत. मग संत कुणाला म्हणावं? जे अखंड भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना संत म्हणावं. विठाला विठाला काय फायदा आहे आपण जर संत महात्म्यांची संगती केली तर काय फायदा आहे? महाराज आजकाल फायद्याशिवाय देखील कोणीही कोणाचं काम करत नाही. कोणीच कोणाचं काम करत नाही. आपल्या सामान्य माणसाचं सोडून द्या, तो भगवान परमात्मा देखील कोणाचं घेतल्याशिवाय देत नाही. केसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. ओ माझ्या नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. किती केली? 36 वर्ष चाकरी केली. फुकट केली का? नाही केली. प्रथम काहीतरी घेतलं आणि मगच दिलं. बघा, ज्या वेळेस विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा पंढरपूरला दर्शनासाठी गेला, चंद्रभागेत स्नान केलं, बारीला लागला, पाता नामदेव पायरीचं दर्शन झालं आणि ज्या क्षणी ज्या वेळेला त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये पाय ठेवला त्या क्षणी मला स्तब्ध झाले. मनाशी विचार केला आणि भगवंताला म्हणाले, भगवंता मला तुझं हे रूप एवढं आवडलं, एकतर तू माझ्यासोबत विजयनगरला चल, नाही तर पूर्ण राज्य सोडून मी तुझी इथं सेवा करत बसेल. महाराज हट्टाला पेटले. आता भगवंत म्हणाले, त्यांनी एवढं राज्य सोडून आपल्यापाशी राहण्यापेक्षा आपण तिथं गेलेलं काय वाईट आहे? गेले भगवंत विजयनगरला. आता महाराज तो विजयनगरचा कृष्णदेवराय होता, त्याच्या घरी काही कमी असेल का? काहीच कमी नव्हतं. सोन्याच्या ताटात भगवंताला जेवायला होतं, पण तरीही भगवंताला तिथं करमत नव्हतं. का करमत नव्हतं? तर रोज आपले चळके मळके वारकरी बघायची सवय लागली म्हणून करमत नव्हतं. आणि पंढरपूर मधली अवस्था कशी झाली होती? एग विठाबाई माझे पंढरीची आई. माता भानुदास महाराज हे विजयनगरला गेले, तिथली अवस्था सांगितली आणि भगवंताला घेऊन पुन्हा कुठे आले?
पंढरपूर मध्ये आले आणि ज्या क्षणी ज्या वेळेला त्या भगवान पांडुरंग परमात्म्याने वारकऱ्यांचा उत्साह आनंद बघितला, त्या क्षणी मला शब्द दिला की मी तुझ्याच घरात तुझ्याच वंशात चाकरी करेल. किती वर्ष? तर 36 वर्ष. आणि तोच शब्द माझ्या भगवंताने पाळला. मग फुकट राबला का? तर नाही महाराज. आपण देखील कुणाचं फुकट काम करत नाही. महिला मंडळ तुम्हाला प्रश्न विचारते, समजा बर का. तुम्ही म्हणता नाही तर ताई कीर्तन करायला आल्या आणि आम्हाला काम सांगायला लागल्या का काय? तसं नाही. समजा फक्त मला सांगा, मी जर तुम्हाला म्हणाले जा शेजारणीचे भांडे घासून या, घासणार आहेत का तुम्ही? नाही घासणार. तुम्ही म्हणता ताई तिचा माझा आधी 36चा आकडा, तीन मी एकमेकींचं तोंड सुद्धा बघत नाही. तुम्ही मला सांगा तिचे भांडे घासायला. विठाला विठाला. म्हणून आपण संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. आपण जर संतांची संगती केली तर महाराज आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. या मनाद्वारे आपण त्या भगवंताला आकळलं पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण. आपण संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. पण महाराज आपण संतांची संगती सोडून जर दुर्जन माणसाची दारुड्याची संगत केली तर काय होतं 2 मिनिटात सांगून जाईल. बघा महाराज 2 मित्र 3 जण मित्र होते. आता महाराज त्याच्यातले 2 एवढे दारुडे सतत दारू प्यायचे. पण महाराज एक एवढा सज्जन होता. आता एक दिवशी हा समजाय गेला, अरे नका पेत जाऊ दारू. त्या दारूने काय होणार आहे तुमचं? होणार आहे ते म्हणजे फक्त तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. नाहीये तिचा दारू शरीरासाठी चांगली. महाराज ते दोघं काय म्हणले असतील? लाईफ इज वन्स मोर. परत हे आयुष्य हे एकदाच आहे, परत आपल्याला भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून या जगामध्ये सगळं टेस्ट करून बघायचं. तू बी पी. महाराज आता हिने पहिल्या दिवशी 1 घोट पिला, दुसऱ्या दिवशी 2 घोट पिले, तिसऱ्या दिवशी 3 घोट पिले. महाराज ह्यालाही व्यसन लागलं.
एवढे तिघ दारू प्यायचे, एवढे तिघ दारू प्यायचे. आता एक दिवशी हे दोघं, जो आधीचा सज्जन होता त्याला म्हणाले आम्हाला पार्टी पाहिजे. आता त्यावेळेस हा म्हणाला चला बाबा हॉटेल मध्ये घेऊन जातो. त्यावेळेस महाराज हे दोघं म्हणाले नाही 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 नाही, हॉटेल मधली पार्टी नाही, तुझ्या घरासमोर जे बोकड आहे ना त्याची पार्टी पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर महाराजांनी कोपऱ्यापासूनच हात जोडले आणि म्हणाला अरे बाबा नको, माझी बायको माझा जीव घेईन. समोरचं जर आणलं ना मी ते बोकड, बायको जीव घेईन. आता महाराज मग हा म्हणाला, हे दोघं म्हणाले बायको झोपल्यावर आण पण आम्हाला त्याचीच पार्टी पाहिजे. महाराज हा म्हणाला घाबरत घाबरत ठीक आहे. घरी आला. आता महाराज 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, बायको कशाचं झोपायचं नाव घेती, बायको झोपाना. आता कशी तरी बायको झोपी गेली आणि झोपी गेल्याच्या नंतर महाराज ह्यांनी नेलं, ह्यांची पार्टी झाली, सगळं खाऊन बिऊन झालं. हा पाट घरी येतोय तर बघतोय बोकड तर दारातच आहे. अगं बया बया बया, ह्याला वाटायला लागली ना भीती. तो म्हणला बोकड दारात कस काय. ह्यांनी बायकोला आवाज दिला. बायकोला म्हणाला बायको इकडे ये. बायको आली महाराज बाहेर. बायकोला म्हणाला बोकड दारातच कस काय. बायको म्हणाली अहो एवढे दारू प्यायला लागलात का, बोकड कुठं बांधलेला असतं हे सुद्धा तुम्हाला कळा ना. महाराज असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला मला ते नको सांगू, मला सांगा बोकडच कस काय दारात. ही म्हणाली त्या बोकडाचं जाऊ द्या खड्ड्यात, मला सांगा तुम्ही रात्री मी झोपल्यावर 1 वाजता काळ कुत्र घेऊन कुठं गेलता. म्हणजे महाराज एवढे दारू पिले होते, यांनी दारूच्या नशेत नेमकं बोकड खाल्लं का काळं कुत्र खाल्लं हे सुद्धा त्यांना कळालं नाही. म्हणून आपण संत महात्म्यांची संगती केली पाहिजे. मग दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय सांगतात तर रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. कारण महाराज आपला शेवट ही रामापर्यंतच आहे, सुरुवात देखील रामापासून आहे. तुम्ही म्हणाल ताई कसं काय, उदाहरण सांगून जाईल बघा. एक मनुष्य सकाळी महाराज लवकर उठला, मारुती रायाचं दर्शन घेतलं, मित्र भेटला. मित्राचं नाव काय होतं, राम होतं. सुरुवात कुठून झाली, रामापासून झाली. शेवट देखील तोच मित्र भेटला, मित्राचं नाव काय होतं, राम होतं. शेवट देखील राम, म्हणजे सुरुवात देखील राम आणि शेवट देखील राम. आणि याच्याही पुढे जर सांगायचं गेलं तर तो वारकरी संप्रदायाचा मुख्य देव, तो भगवान परमात्मा, त्याच्या भजनाची सुरुवात देखील रामापासून आहे, शेवट देखील रामापर्यंतच आहे. तुम्ही म्हणाल ताई कसं काय, मला सांगा भजन सुरू करण्या अगोदर आपण काय म्हणतो, राम कृष्ण हरी. शेवटला काय म्हणतो, ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे शेवट देखील राम आहे आणि सुरुवातीला देखील राम आहे. त्याच रामाचं भजन आपण सर्वांनी करायचे. महिला मंडळ, पुरुष वर्ग, माग बसलेले, पुढे बसलेले, सगळ्यांनी हात वरती करायचे. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम.
गायचं कोणाला सांगावं लागलं नाही, बरं जाऊ द्या. त्यामुळे आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. महाराज आता आपल्या कीर्तनाची गाडी जरा महिला मंडळांकडे वळूया. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही काम करत असताना देखील भगवंताचं नाव मुखाला घेऊ शकता, आणि ज्या वेळेस तुमच्या गर्भामध्ये लेकरू आहे त्यावेळेस जर तुम्ही त्या भगवंताचं जर नाव घेतलं तर तुमच्या देखील पोटाला ज्ञानोबा तुकोबा आल्याशिवाय राहणार नाही. आठवलं म्हणून सांगून जाईल. गर्भामध्ये लेकरू असताना रामकृष्ण हरी उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या पोटाला, तेव्हा ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भावे धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आवडीनं त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण महाराज आपला जन्म हा कोणत्या युगामध्ये? कलियुगामध्ये. आता मला कळालं तुमचं लक्ष कीर्तनामध्ये. आपला जन्म हा कलियुगामध्ये, आणि कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ सोपं साधन कोणतं आहे तर ते म्हणजे नामस्मरण. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि सुखट, नामस्मरे निळकंठ निज सुखे निवाला. का तर भगवंताचं नाव कधी अपवित्र होत नाही, कारण अपवित्राला देखील पवित्र करण्याचं सामर्थ्य माझ्या भगवंताच्या नामामध्ये. महाराज हा देह आपल्याला त्याच्यासाठीच मिळालाय, परंतु कळाला नाही. बघा सांगून जाईल. एक शेळ्या चारणारा होता. आता तो गेला रानामध्ये, शेळ्या चारत होता महाराज. आता त्याला चिंतामणी सापडला. काय सापडला? चिंतामणी सापडला. त्यांनी शेळीच्या गळ्यात काय म्हणून बांधला असं? दगड म्हणून तो शेळीच्या गळ्यात बांधला. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेला, तिथे एक रत्नपारखी आला. रत्नपारखी म्हणाला की हा दगड मला 10 रुपयाला देता का? त्यावेळेस महाराज आज्ञाधारी होता. महाराज संसारात दोघही आगाव असले की फार भांडणं होतात. आता हा महाराज गरीब होता. हा बायकोकडे गेला. बायकोला म्हणाला, का ग बायको, हा मला 10 रुपयाला हा दगड मागतोय, देऊ का नको? बायको म्हणाली, अजिबात द्यायचा नाही. त्यावेळेस महाराज हा म्हणाला, रत्नपारखी म्हणाला, 1000 रुपयाला देतो. 1000 नाही, 10,000ला दे. बरं 10,000 नाही, 10 लाखाला देतो, पण दगड द्या. महाराज आता या दोघांनाही माहित नव्हता नेमकं दगड एका चिंतामणी आहे. या दोघांचं उत्तर काय होतं तर नाही होतं. महाराज ह्याला दया आली. हा म्हणाला की जो दगड तुम्ही शेळीच्या गळ्यात दगड मधून बांधलाय तो दगड नसून चिंतामणी. म्हणून महाराज एखादी गोष्ट मिळणं महत्वाचं नसतं तर ती कळणं महत्वाचं असतं. मग हा देह आपल्याला कशासाठी दिलाय तर देवे दिला
सखेचा. आपल्याला देह कशासाठी मिळालंय? भजनासाठी मिळालंय, पण आपण कशासाठी वापरतो? देवे दिला देह भोजन गोमट, आपण भोजनासाठी हा देह स्वराज्य आपल्या स्वाधीन करून गेले. विठाला विठाला म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय होतो? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवंत, आणि या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे युगे 28 विटेवरी उभा. या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे तो माझा भगवंत आहे. मग ते नाम एवढं त्या शिवशंकराला देखील प्रिय होतं, तर आपण घेतल्याने काय वाईट आहे? अभंगाचं दुसरं चरण. रामकृष्ण
कृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. मग ते नाम भगवान शंकराच्या आत्म्याला देखील एवढं प्रिय होतं, तर आपण घेतल्यानं काय वाईट आहे? आता महाराज या कलियुगामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ते म्हणजे माणसाचा विचार आणि माणसाचा व्यवहार. सांगून जाईल बघा, एक शेतकरी होता महाराज, शेतात बी लावायचं होतं. लहान मुलाला सांगितलं की जा आणि सावकाराकडून 2000 रुपये घेऊन या. आता महाराज हा गेला सावकाराकडे गेल्या गेल्या महाराज ह्याने दात काढायला सुरुवात केली. आता महाराज सावकार हा जरा जाडजूड होता. सावकार म्हणाला, काय झालं हसायला तुला? तो म्हणाला, क्या काका तुम्हाला मेल्याच्या नंतर बाहेर कसं काढावं आम्ही? महाराज त्याला एवढा राग आला, त्याने त्याला कोंडून ठेवलं. आता लहान मुलगा एवढ्या वेळी आहे नाही म्हणून दुसऱ्या मुलाला पाठवलं. दुसऱ्या मुलाला पाठवल्याच्या नंतर दुसरा मुलगा होता 10-12 वर्षाचा, तोही गेल्या गेल्या हसू लागला. आता सावकार म्हणाला, तुला काय झालं? ह्यो म्हणाला की ते जाते बाजूला ठेवा, मला सांगा आधी की माझा लहान भाऊ कुठे आहे? त्यावेळेस आता सावकार काका म्हणाले, तो मगाशी आला होता, तो मला म्हणाला की काका तुम्हाला मेल्यानंतर बाहेर कसं काढावं म्हणून त्याला मी कोंडून ठेवलं. आता हा म्हणाला, एवढं कशाला राग येऊन देताय, लहान आहे तो. नाही ना तुम्हाला बाहेर काढता आलं, आपण तुकडे तुकडे करून काढू, पण काढू. महाराज आता ह्याला एवढा राग आला, लाल बुंद झाला, 2 कानाखाली दिले आणि त्याला बी कोंडून ठेवलं. आता आपली दोन्ही मुलं एवढे येत म्हणून सगळ्यात मोठ्या मुलाला पाठवलं. मोठ्या मुलाला पाठवल्याच्या नंतर मोठा मुलगाही गेल्या गेल्या हसू लागला. सावकार काका म्हणले, तुला काय झालं हसायला? आता हा म्हणाला, ते हसायचं जाऊ दे तिकडं, माझे मगाशी 2 लहान भाऊ आले होते, कुठे येते? सावकार काका म्हणाला की मी त्यांना कोंडून ठेवलंय. हा म्हणाला, का हो, एवढं काय त्यांनी पाप केलं की तुम्ही परत त्यांना कोंडूनच ठेवलं? त्यावेळेस सावकार काका म्हणाले, पहिला आला हसू लागला, त्याला विचारलं का हसतोय? तर तो म्हणाला की सावकार काका तुम्हाला मेल्यानंतर बाहेर कसं काढावं? दुसऱ्याला सांगितलं तर दुसरा म्हणतोय, नाही ना बाहेर काढता आलं, आपण तुकडे तुकडे करून बाहेर काढू. आता महाराज ह्यो सगळ्यात मोठा होता, मग ह्यो तर फारच आचपळ होता. ह्यो म्हणाला, काका कशाला टेन्शन घेताय, दोघही माझ्यापेक्षा लहान आहेत, नाही ना तुम्हाला कसं बाहेर काढता आलं, आपण घरात जाळून टाकू. विठाला आपलं तत्व काय, तर ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. एक तत्व नाम साधीती साधन, द्वैताचे बंधन न बाधीजे. आपलं तत्व त्या भगवंताचं नामस्मरण करणे. पण महाराज आपली भक्ती कशी असते सांगून जाईल. एका मुलाचे आई वडील हे वारीला चालले होते. वारीला जात असताना वडील म्हणाले, आम्ही येऊस तर तू काहीच करू नको, एक करते म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या देवपूजा करत जा. महाराज हा म्हणाला, ठीक आहे करतो. आता मुलगा काही लहान नव्हता, मुलगा मोठा होता. हाने पहिल्या दिवशी सहकुशीने महाराज पूजा केली, दुसऱ्या दिवशी ही केली, तिसऱ्या दिवशी म्हणाला रोजचीच माग कटकट लागली. महाराज याने काय केलं, तांब्या घेतला, तांब्या देवबुडा बुचकाळीन हाय तसे देवावर ठेवून गेले. आता चौथ्या दिवशी तर महाराजाला एवढा राग आला आणि काय केलं असेल, ह्याने सगळे देव उचलले, ताटात ठेवले, विहिरी जवळ गेला, विहिरी सगळे देव टाकले, म्हणाला करा आता कवर आंघोळ करायची, तोपर्यंत विठाला महाराज आपलं एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे, आपण काय निवडणार आहे? काय निवडणार आहे? मला ऐकू नाही येत बरं का लय. काय निवडणार आहे? सुख निवडणार आहे. परंतु माझ्या संतांनी काय निवडलं, तर दुःख निवडलं. का दुःख निवडलं, तर दुःखमय सुमिरन जो करे, सुखमय ना करे कोई, सुखमय सुमिरन जो करे, दुःख काय का होय. संत म्हणाले, अरे भगवंता, दुःखात तू कोणालाच आठवत नाही, दुःखात तू सर्वांना आठवतो, परंतु सुखात कोणाला आठवत नाही. सुखात आम्हाला तुझा विसर पडेल म्हणून आम्हाला दुःख हवंय. महाराज आणि भक्तीच्या जोरावर भगवंताला देखील वाकावंच लागतं, नाही तर काय गरज होती मग प्रभू श्री रामचंद्रांनी माझ्या शबरीचे उष्टी बोरं खायची? ओ भिल्ल समाजाच्या होत्या, एवढा नामस्मरण
नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की भगवंतांनी उष्टी बोरं खाल्ली. माझ्या कान्होपात्रा ओ वेशीची मुलगी होत्या, वेशीची मुलगी होत्या तरी एवढं नामस्मरण पंढरपूरला दर्शनासाठी गेल्या. कोण? कान्होपात्रा पंढरपूरला दर्शनासाठी गेला. ज्या क्षणी ज्या वेळेला त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं, त्या क्षणी महाराज देह सोडला. एवढं नामस्मरण माझ्या कान्होपात्रांनी केलं. मग ते नाम कसं आहे तर ते नाम पवित्रामध्ये पवित्र आहे, मंगलामध्ये मंगल आहे, सारामध्ये सार त्या भगवंताचं नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, आकाशापेक्षा देखील मोठं नाव माझ्या भगवंताचं आहे. आणि ते नाव जर आपण घेतलं नाही तर काय होतं हेच नाथ महाराज पिंगळ्याद्वारे Bye.
बोल बोली तो देवा महाराज एकदा गायनाचार्यासाठी मृदुंगाचार्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बघा, एखाद्या व्यक्तीने देह ठेवल्याच्या नंतर म्हणजेच तो गेल्याच्या नंतर आपण त्याच्या मुखामध्ये काय ठेवतो? तुळशी पात्र ठेवतो. का ठेवतो? तरी तेवढं तरी त्याच्या सोबत जावं म्हणून. पण मला सांगा, जर मेल्याच्या नंतर मुखामध्ये तुळशी पात्र घालण्यापेक्षा जिवंत असताना जर गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावला तर काय वाईट आहे? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. मग ते नाम कुणी घेतलं तर माझ्या संतांनी घेतलं, वैष्णवांनी घेतलं. नामा अमृत गोडी वैष्णवाला धली, योगी असा दली जीवन कळा. तेच नाम आपण सर्वांनी घ्यायचंय. महिला मंडळ, पुरुष वर्ग, जे जे मला दिसते ज्यांना ज्यांना मी दिसते सगळ्यांनी हात वरती करायचे. शेवटपर्यंत कोणीच हात खाली घ्यायचे नाही. सगळ्यांनी हात वरती घ्या. मधले विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
जो माझ्या भगवंताचं अखंड नामस्मरण करत तो सर्वत्र दुर्लय अभंगाचं शेवटचं चरण.
ज्ञानदेव म्हणे नाम ये सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. असो आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ ही संपलेली आहे. ज्यांनी मला मृदुंग वाजवून साथ केली असे असणारे माझेच गुरुबंधू विकास महाराज अवसरे असतील. YouTube चॅनल देखील त्यांचंच आहे, वारकरी व्यासपीठ. हे जर कीर्तन तुम्हाला घरी जाऊन बघायचं असेल तर त्याच्यावर परत बघू शकता. त्यांनी देखील सुंदर साथ केली. व माझ्याच गुरु भगिनी गायनाचार्य असतील, निकिता दिदी खैरनार, श्रद्धा दिदी सोनवणे असतील व तसेच अमृता दिदी आवटे असतील, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. टाळकरी मंडळी असतील, तुम्ही खाली बसले, सर्वांचे आभार मानते. व ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असणारे माझे आई वडील, ते देखील आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आता इथे बरेच नातेवाईक उपस्थित आहेत, परंतु सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. सर्वांचे आभार मानते. व असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व अनिताताई महाराज सुद्रिक पाटील बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते व माझ्या कीर्तन रूपी सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी आपल्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ज्यांनी कीर्तनाची सेवा या ठिकाणी पांडुरंगांनी समर्पित केली अशा कुमारी आर्या दिदी जाधव, वारकरी शिक्षण संस्था नेनाई आळंदी, आपल्या ग्रामस्थाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकता आहात असे गुरुवर्य हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक कोपर्डी आपल्यालाही धन्यवाद देतो. उत्कृष्ट असे ते पकवाजवादक आहेत आणि त्यांच्या पत्नी हरिभक्त परायण अनिताताई सुद्रिक पाटील कोपर्डी, त्यांचं गाव कोपर्डी आहे आणि त्या सध्या आळंदीला उत्कृष्ट अशा प्रकारे शिक्षण संस्था चालवित आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कीर्तनकारामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. खऱ्या अर्थानं माणूस जन्माला आला, ज्या ठिकाणी जो जन्म घेतो त्या भूमीचं, त्या समाजाचं आपल्याला काहीतरी देणं असतं, काहीतरी घेणं असतं, काहीतरी ऋण असतं. खऱ्या अर्थानं ही मुलगी ज्या भूमीमध्ये जन्माला आली त्या भूमीमध्ये आज तिचं कीर्तन झालं. खूप काहीतरी आपल्याला धन्यवाद. आपण सर्वांनी टाळ्याच्या कडकडामध्ये त्यांचं स्वागत करावं. खरोखरच महाराज, तुमच्या संस्थेला ज्यावेळी आम्ही भेट दिली त्यावेळेस खरोखरच आपण हिंदू धर्माची जी काय पताका आहे खांद्यावर घेऊन आपण हिंदू धर्माचा प्रसार करीत आहात. तो अखंड ज्ञानोबाराव तुमच्या पाठीशी राहतील यात काही शंका नाही. आणि आपल्या या संस्थेचं नावलौकिक महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य क्रमाला येवो अशी मी आशा बाळगतो.